विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीची विधान भवनात तयारी सुरू झाली आहे। 7 आणि 8 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे। त्यात निवडून आलेले प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेतील। त्यापूर्वी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कालिदास कोळंबकर हे सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत। आता विधानसभेच्या एकूण 288 आमदारांना शपथ दिली जाईल। त्यात भाजपचे 132, राष्ट्रवादीचे 41, ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे 10 आणि इतर आमदारांना 2 दिवसीय अधिवेशनात शपथ दिली जाणार आहे। या आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाईल। मागच्या वेळी असलेले राहुल नार्वेकर हेच पुन्हा विधानसभा अध्यक्ष होतील असं म्हटलं जात आहे। दरम्यान कालिदास कोळंबकर यांनी आपल्या नियुक्तीबद्दल काय म्हटलंय जाणून घेऊया। ते म्हणाले, माझ्या पक्षाकडून आज मला हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगितलंय। त्यानुसार मी शपथ आज दुपारी घेणार आहे। पुढे विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल। मात्र मी माझी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे असं कालिदास कोळंबकर म्हणाले। मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। या शपथविधीत काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल अशी चर्चा होती, परंतु शेवटपर्यंत खातेवाटप आणि इतर चर्चांमुळे केवळ तिघांचाच शपथविधी सोहळा पार पडला। आता उर्वरित मंत्रिमंडळ सदस्यांचा शपथविधी कधी होणार ही चिंता इच्छुकांना लागली। नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून शपथविधी सोहळा पार पाडला जाऊ शकतो। देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे। विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातून आम्ही करू, कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते। अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं। त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी। 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार। अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू। ज्येष्ठता, गुणवत्ता, पक्षातलं महत्त्व, प्रादेशिक समतोल, सामाजिक समतोल, संख्याबळ, जनतेचा पाठिंबा असे अनेक निकष लावून मंत्रिपदासाठी नाव निश्चित केलं जाणार असल्याचं समजतंय। शिवाय राजकीय दृष्ट्या कोण किती उपयोगाचं हेही पाहिलं जाण्याची शक्यता आहे। निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच मंत्रिपदासाठीचे सगळे इच्छुक आमदार मुंबईत आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावून तयार आहेत। प्रत्यक्ष भेट, मागणी, मतदारसंघाची गरज अशा अनेक गोष्टी नेत्यांपर्यंत, पक्षश्रेष्ठींपर्यंत हस्ते परहस्ते पोहोचवून त्यांनी जोरदार लॉबिंग केलंय। आझाद मैदानात गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात किमान काही नावं घेतली जातील अशी काहींना अपेक्षा होती, पण तसं झालं नाही। त्यामुळे अनेकांची निराशा झाली। पण लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं खुद्द मुख्यमंत्री म्हणाले। त्यामुळे आता कुठला निर्णय घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तुमचं यावर म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत।